नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. आज 9 एप्रिल. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालकांना गुढीपाडव्यानिमित्त, मराठी नववर्षानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण ज्या मुलांचे कुठल्याही कारणाने नीटचे फॉर्म भरले गेले नसतील तर त्या संदर्भात रात्री उशिरा NTA एक ऑफिशियल नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे. ती नेमकी नोटिफिकेशन काय आहे, त्यामुळे ज्या मुलांनी नीटचा फॉर्म भरला नाही त्यांसाठी काय संधी आहे, ही सगळी माहिती अगदी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी इत्तमभूत, प्रॉपर, योग्य ती माहिती आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे असे विद्यार्थी होते यावर्षी NTAने जेव्हा नीटचे फॉर्म इन्व्हाइट केले तर पहिली जी डेट होती 9 फेब्रुवारीपासून 9 मार्चपर्यंत. तर या दरम्यान आधारवर OTP जात नसल्यामुळं किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळं बऱ्याचशा मुलांचे फॉर्म भरण्यामध्ये अडचणी आल्या. त्यानंतर 9 मार्चला एक्सटेन्शन मिळालं, 16 मार्चपर्यंत डेट वाढली. त्याही दरम्यान ज्यांचे मोबाईल नंबर समजा 12वी बोर्ड परीक्षा संपल्यानंतर लिंक केल्या गेले 1 तारखेला, 2 तारखेला, तर त्या मुलांना कदाचित मग त्या 16 तारखेपर्यंत जे एक्सटेन्शन मिळालं त्या दरम्यानच्या काळामध्ये फॉर्म भरता आले. परंतु अजूनही अशी मुलं असू शकतील की ज्या मुलांना कुठल्याही कारणानं किंवा त्यांना माहितीच मिळाली नाही किंवा माहिती मिळाली तेव्हा उशीर झालेला होता, जेव्हा फॉर्म भरायला गेले तेव्हा OTP आला नाही. अशा वेगवेगळ्या कारणाने जे मुलं फॉर्म भरू शकले नाही किंवा काही मुलांचं फॉर्म भरणं झाला परंतु पेमेंट राहिलं, तर अशा सगळ्या मुलांना परत एकदा NTAनं नीटचा फॉर्म जर अर्धवट असेल तर तो पूर्ण करण्यासाठी किंवा यापूर्वी अप्लायच केलेलं नसेल तर अप्लाय करण्यासाठी परत एकदा संधी उपलब्ध करून दिलेली आहे. काल रात्री एक नोटीस पब्लिश झालेली आहे 8 एप्रिलला आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. प्रेस रिलीज 8 एप्रिल 2024. सब्जेक्ट रिओपनिंग द रजिस्ट्रेशन विंडो फॉर रिसीव द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म of the National Eligibility Cum Entrance Test NEET UG 2024. तर याच्यामध्ये जे मुलं कुठल्याही कारणास्तव अप्लाय करू शकले नाही त्यांना परत एकदा नीट 2024च्या परीक्षेसाठी जी की येणाऱ्या 5 मेला होणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. अर्ज करण्याची ही वन टाईम संधी असेल, यानंतर ती परत रिओपन होणार नाही. आणि या फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या तर याला एडिट फॅसिलिटी असेल का, तर याबद्दलही कुठलंही गाईडलाईन दिलेली नाही आहे. म्हणजे मोस्ट प्रोबॅबली याच्यामध्ये एडिट फॅसिलिटी पण उपलब्ध नसेल. म्हणून फॉर्म भरताना ज्या मुलांनी अजूनही फॉर्म भरले नाही त्यांनी फॉर्म भरताना काळजी घेणं अपेक्षित आहे. आता रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा वेळ काय दिलेला आहे तर अगदी 2 दिवस दिलेले आहे. आज म्हणजे आपण 9 एप्रिललाच आपण आज सकाळी हा व्हिडिओ बनवतो आहे, 8 वाजलेले आहेत आता. तर आज 9 एप्रिलपासनं 10 एप्रिल रात्री 10:50 आपल्याला या नीटसाठी अर्ज करता येणार आहे आणि 10 एप्रिलला रात्री 11:50 पेमेंट फॅसिलिटी उपलब्ध असेल. सो असे मुलं ज्यांनी अजूनही नीट 2024ला मनात इच्छा होती परंतु अर्ज केलेला नव्हता किंवा अर्ज करायचा प्रयत्न केला, कुठल्या तरी कारणाने तो पूर्ण झाला नव्हता, अशा सगळ्या मुलांना ही एकदम चांगली सुवर्ण संधी आहे. आपण याचा नक्की लाभ घ्यावा आणि या आज आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण नीट 2024साठी अर्ज नक्की करावा. बरेचसे असे मुलं असतात की ज्यांचं नीट हे टार्गेटच नाही आहे, तरी पण मी आग्रह करतो की बाबा तुम्ही फॉर्म भरून ठेवा. जेवढे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला भेटतील, जसं तुम्हाला PCB ग्रुपच्या मुलांना काय असतं नॉर्मली एक फार्मसी CET ज्या माध्यमातून तो फार्मडी आणि फार्मसी असं दोन्ही जाऊ शकतो, प्लस ॲडिशनल इतर पण एक्झाम असतात. पण नीट एक चांगला ऑप्शन आहे कारण त्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS असे बरेचसे ऑप्शन आपल्याला उपलब्ध असतात. सो ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी दिलेल्या वेळामध्ये फॉर्म भरावा. जर फॉर्म भरताना तुम्हाला जर काही क्युरी असेल किंवा अडचण असेल तर तुम्हाला एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल ID NTAनं प्रोव्हाइड केलेला आहे. ईमेल ID जर सांगायचं झाला तर neet@nta.ac.in या मेलला तुम्ही मेल करू शकता. आणि जर तुम्हाला मेल वगैरे करून समाधान होत नाही आहे, डायरेक्ट बोलून समाधान करून घ्यायचं आहे किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा आहे
तर त्यासाठी जे आहे तर एक लँडलाईन नंबर आहे 011, म्हणजे हा दिल्लीचा नंबर असेल, 011-4075-9000. या नंबरवर आपण NTA ला डायरेक्टली संपर्क करू शकता आणि आपण या दिलेल्या वेळेमध्ये या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपला नीटचा फॉर्म भरून घ्यावा. फॉर्म भरताना आपल्याला आधार कार्ड, डिजिलॉकर, ABC ID, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्कूल अँड एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी कार्ड विथ फोटोग्राफ असे एवढे सगळे ऑप्शन्स असतील फॉर्म भरताना, तुम्हाला वापरता येतील आणि त्या माध्यमातून तुमचा फॉर्म कंप्लीट होईल. सो एक NTA खूप चांगली संधी मुलांसाठी उपलब्ध झालेली आहे. जे मुलं यापूर्वी नीटचा फॉर्म भरू शकलेले नाही अशा सगळ्या मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी आपल्याला नक्की सांगेल की आपल्यापैकी जे छत्रपती संभाजीनगर शहरात राहतात तर तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला इथे व्यवस्थित फॉर्म भरून दिला जाईल, जेणेकरून आज गुढीपाडवा आहे, बऱ्याचशा ठिकाणी कदाचित आस्थापनं ओपन असतील नसतील, तर आमचं ऑफिस मात्र सुरू असेल तर आपण इथे येऊन सुद्धा आपला फॉर्म भरून घेऊ शकता. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली. हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना पण आपण नक्की शेअर करा, एक कळकळीचं आवाहन करतो, कारण यामुळं बऱ्याचशा मुलांच्या करिअरला संधी मिळू शकते. आतापर्यंत फॉर्म भरला नाही, तो भरला गेला तर एक नवीन ऑप्शन त्याच्या पुढं समोर ओपन होतं, म्हणून हे सगळं तुम्हाला आवाहन करतोय. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.